हॅलो एव्हरीवन, मी नमिता तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा व्हिडिओ मी घेऊन येत आहे. तर ब्लाऊज कलेक्शन माझ्याकडे एक 6-7 ब्लाऊज आहे. तर त्याचे मी वर्क डिझाईन तुम्हाला दाखवते. तर तुम्ही आधीच्या माझ्या ज्या साड्या बघितलेल्या असतील त्याचे ब्लाऊज आहे हे. तर सगळ्यात पहिले मी दाखवते तुम्हाला की हे माझ्या लग्नाचा ब्लाऊज आहे हा. हा पूर्ण वर्क केलेलाच आहे पूर्णपणे आणि एकदम छान आहे. मला म्हणजे ना शिवून भेटलेला नव्हता माझा साडीवरचा ब्लाऊज. तर मग मला हा वर्कवाला घ्यावा लागला. तुम्ही बघू शकता की खूप सुंदर आहे आणि हा घातल्यावरती पण एकदम छान दिसतो. कोणी बोलेल की हा जांभळ्या कलरच्या साडीवरती पण सूट करेल आणि हा माझ्या लग्नाची साडी तर पिंक कलरची होती, अशी राणी कलरची. तर त्याच्यावरती हा एकदम छानपैकी आणि मस्त सूट होत होता. तर एकदम छान वाटतो. अराउंड मला 750 पर्यंत हा गेलेला असेल हा ब्लाऊज. पण खूप सुंदर होता आणि मला खूप अर्जंटमध्ये लागत होता. तर तेव्हा मी हा ब्लाऊज घेतलेला होता. त्यानंतर सेकंड माझा ब्लाऊज आहे अ, हा ग्रीन कलरचा, जो की तुम्ही माझ्या पिस्ता कलरची एक साडी बघितली असेल. पिस्ता आणि ग्रीनमध्ये, थोडं ग्रीनमध्येच होती. तर त्या साडीमध्ये तुम्हाला हा ब्लाऊज दिसला असेल. तर हा सुद्धा माझा रेडीमेडच ब्लाऊज आहे. याला जास्त काही वर्क नाहीये, पण असं काहीसा आहे तो. आणि काही-काही तर मी ना शिवून तर घेतेच मी, पण मग मला जर वाटलंच तर मी रेडीमेड घेऊन टाकते. कारण की असं पण आपण डिझाइन जरी करत म्हणलं ना, तरी ते 1000-2000 पर्यंत चालले जातात. म्हणून मी जास्त काही डिझाइन वगैरे करत नाही ब्लाऊजला. साधे आपले नॉर्मलच असतात ते. फक्त गळा वगैरे मी करते तेवढंच आणि बाकी डिझाइन मला करायचं राहिलं तर मग मग रेडीमेडमध्येच मी घेऊन घेते असं. तर तिसरा ब्लाऊज आहे हा. हा तर माझा साडीवरचाच आहे करेक्ट आणि त्याला पण अशी सुंदरशी डिझाइन आहे आणि मला तर प्रिन्स कटच आवडतो. मी प्रिन्स कटच शिवते. तर अशी काही डिझाइन मी शिवलेली होती या ब्लाऊजची. तर तुम्ही बघू शकता हे बघा असं. मला बाह्या अशा शिवायच्या होत्या थोड्याफार. थोड्या युनिकमध्ये, कारण की याला ना मी स्लीवलेस किंवा असं हाफ शोल्डरमध्ये नव्हते शिवू शकत, कारण की याला खूप वर्क होतं. मग मी ते वर्क वेस्ट जाईल याच्यामुळे मला ते पूर्ण मोठा शिवावा लागतं. थोडासा इथपर्यंत आहे तो. तर छान वाटतो एकदम आणि त्या साडीला म्हणजे तो सूट पण होतो, कारण की प्लेन साडी आहे त्याच्यामुळे हा डिझाइनवाला ब्लाऊज सूट होतो. असं काहीसं आहे. मागून पण असं आहे, मागून तर प्लेन असते, पण पुढे इथे जास्त बाह्याला जास्त म्हणजे डिझाइन आहे. पण छान आहे, एकदम मस्त आहे ब्लाऊज. त्यानंतर ती तुम्ही माझी व्हिडिओमध्ये बघितलीच असणार साडी. मी जेव्हा साडी कलेक्शनचा ब्लॉग बनवला होता, त्याच्यामध्ये पण तुम्हाला दिसलीच असेल ही साडी. ह्या साडीचा ब्लाऊज ह्याला पण मी डिझाइन केलेली आहे. डिझाइन म्हणजे ऑलरेडी त्याला पण होतं वर्क केलेलं. फक्त प्रिन्स कटमध्येच शिवलेलं आहे हा पण. मला मोस्ट ऑफ प्रिन्स कटमध्येच आवडतात. फक्त याला मी ना छानशा लेस लावून घेतलेला होता. मला आवडला होता तेव्हा. लेस सूट केला याला. तर मग मी घेऊन घेतला आणि त्याला लावून घेतला मी. याचा पाठीमागून गळा पण असा असा आहे. पूर्ण डिझाइन आणि पूर्ण वर्क आहे. ॲक्चुअली ती वर्कवालीच साडी आहे. पण ब्लाऊज सुद्धा वर्कवाला आहे ह्याचा. तर असं काहीसं आहे. आणि त्यानंतरून एक माझी येलो कलरची साडी आहे. तिच्यावरती मी रेड कलरचा ब्लाऊज पण घेतलाय, पण तो माझा रेडीमेड ब्लाऊज आहे, पण तो तर काही सापडत नाही मला. तर हा त्या येलो कलरच्या साडीवरचा ब्लाऊज आहे. याला पण ऑलरेडी डिझाइनच केलेली होती. म्हणजे साडी घेतल्यावरतीच त्याला वर्क म्हणजे केलेलंच होतं हँडवर्क. तर असं काहीच आहे. जास्त करायची गरज नाही पडली. फक्त ब्लाऊजचं डिझाइन वगैरे असे केलेली आहे मी. आणि पाठीमागून असा पानगळा, हां, बहुतेक पानगळा पण नाहीये. हा थोडा वेगळा आहे. पानगळाच आहे वाटतं. आहे छानसा आणि याला पण अशी डिझाइन आहे. कारण की याला ऑलरेडी असं लेसमध्ये म्हणजे असं डिझाइन होती. तर मग मी असं काही केलंय. बाह्यांना पण असं सुंदरसं आहे आणि छान वाटतं. हा पण मस्त वाटतो आणि साडी पण भारीच आहे त्याची. तर छान वाटतो. त्यानंतरून माझा हा ब्लाऊज हा हा सुद्धा ना रेडीमेड आहे. हा काही डिझाइन वगैरे करून नाही घेतला मी. रेडीमेडच ते. तर हा सुद्धा तुम्हाला असं मोरपंखी किंवा अदर साडीवरती ग्रीन वगैरे साडीवरती पण तुम्हाला घालता येईल असा. एकदम छान आणि व्यवस्थित आहे.
आणि हाफ स्लीव्हचं आहे. तर असे काहीचे माझे सुंदरसे ब्लाऊज होते. तर तुम्हाला कसे आवडले मला नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अजून भरपूर नवनवीन व्हिडिओ येतीलच माझ्या प्रेग्नन्सी जर्नीचे. तुम्हाला बघायला आवडेल आणि नक्कीच मला फॉलो करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.